श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज होता खूप खास दिवस, म्हणजेच माझा वाढदिवस होता. तर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं, घरीच घेतलं. केंद्रात नाही आलं जाता, घरीच घेतलं दर्शन स्वामी. बाहेर जात असताना थार आला आणि लाड कर म्हणायला. म्हटलं आता तिला लाड केलं करूनच जावं आता म्हणलं. तर तेवढ्यात लाड केलं त्याला आणि ब्रुनो मागं लागला, बघत होता की त्यालाच तू लाड करतो, मला नाही लाड करत असं वाटेल म्हणून परत मी त्याला लाड करून निघालो तिथनं. मग प्राण्यांसोबत हे वेळ घालणं खूप मला आवडतं बरं का. मग तेवढ्यातनं गाडी बाहेर काढून निघालं, बाहेर चाललं आणि तिथं गाडी काही चालूच होईना. म्हटलं आता गाडी काही चालू होती का नाही होत बघावं म्हटलं. आता थांबलं, गाडी चालू करस तर. मग तेवढ्यात गाडी चालू झालं आणि निघालं महादेवाच्या मंदिराकडे. तर महादेव म्हणलं आता वाढदिवस तर महादेवाचं तरी दर्शन घेऊयात, की स्वामींच्या केंद्रात तरी जाणं काही जमलं नाही. म्हटलं आलं तेवढ्यात महादेवांच्या मंदिरात आणि महादेवांच्या मंदिरात त्यांचं रूप बघितलं. शंकर पार्वती मातेचं रूप बघितलं की असं एकदम प्रसन्न वाटलं नाही का, आपण असं एकदम प्रसन्न झालं. मग तेवढ्यात तिथं तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विशेष म्हटलं तर तिथे काय स्वामींची मला प्रतिमा दिसली समोर. तर त्यांना मुजरा केला आणि स्वामींना पाया पडला आणि म्हणलं की माझा आज वाढदिवस आहे, तर तुम्ही काय माझ्यासोबत आहात ते मला तेवढी माहितीच आहे. मग तेवढ्यात ताईचा फोन आला, श्रीखंड घेऊन ये म्हटली. मग तेवढं श्रीखंड घेतला आणि निघालं घराच्या वाटेला. मग घरी आलं, घरी वगैरे फ्रेश वगैरे झालं आणि जायचं होतं अकलूजला. मग तेवढ्यात अकलूजला आलं, गणेशांचं दर्शन घेतलं, आनंदी गणेशला आलं होतं. मग वाढदिवस होतं म्हटलं गणेशांचं पण दर्शन